यिर्मया अध्याय 9। आहा, माझे मस्तक जलसंचय, माझे डोळे अश्रूंचा झरा असते तर किती बरे होते। म्हणजे माझ्या लोकांच्या कन्येच्या वध पावलेल्यांबद्दल मी रात्रंदिवस अश्रुपात केला असता। मला वनात वाटसरूंसारखे बिऱ्हाड असते तर किती बरे होते। म्हणजे मी आपल्या लोकांचा त्याग केला असता, त्याजपासून निघून गेलो असतो, कारण ते सर्व व्यभिचारी बेईमान्यांचा जमाव आहेत। खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवितात। ते देशात प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे। ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडितात, मला ते ओळखीत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो। आपापल्या शेजाऱ्याविषयी सावध असा, कोणाही बंधूचा विश्वास धरू नका, कारण प्रत्येक बंधू खास ठकवितो, प्रत्येक शेजारी चहाड्या करीत फिरतो। जो तो आपल्या शेजाऱ्याला फसवितो, ते सत्य म्हणून बोलत नाहीत। त्यांनी आपल्या जिभेस खोटे बोलण्यास शिकविले आहे। ते कुटिलाचार करण्यासाठी स्वतःस शिणवितात। कपटाने घेरिलेली अशी तुझी वस्ती आहे। कपटामुळे ते मला ओळखण्यास अमान्य आहेत, असे परमेश्वर म्हणतो। ह्यासाठी सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा, मी त्यास गाळून पारखीन। माझ्या लोकांच्या कन्येच्या वर्तनास्तव मी दुसरे काय करणार। त्यांची जीभ प्राणहारक बाण आहे। ते असत्य बोलतात। ते तोंडाने शेजाऱ्यांशी सलोख्याचे भाषण करीतात, पण अंतर्यामी त्यावर टपून असतात। परमेश्वर म्हणतो, याबद्दल मी त्यांचा समाचार घेणार नाही काय। माझा आत्मा या राष्ट्रांचे पारिपत्य करणार नाही काय। मी पर्वतांविषयी आक्रंदन करीन, विलाप करीन, रानातल्या कुरणांबद्दल शोक करीन, कारण ती जळून खाक झाली आहेत। त्यावरून कोणी चालत नाहीत। तेथे कोणाला गुराढोरांचा शब्द ऐकू येत नाही। जनावरे पळाली आहेत, आकाशातील पक्षी निघून गेले आहेत। यरुशलेम ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान असे मी करीन। यहुदाची नगरे ओसाड, निर्जन करीन। हे समजून घेईल असा शहाणा कोण आहे। परमेश्वराच्या मुखाने त्याला सांगितले असून ते इतरास कळविल असा कोण आहे। देशाचा नाश का झाला, कोणी त्यातून येत नाही, असा तो जळून वैराणासारखा का झाला। परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पुढे ठेविलेले माझे धर्मशास्त्र त्यांनी सोडिले। त्यांनी माझा शब्द ऐकला नाही व त्याप्रमाणे ते चालले नाहीत, तर ते आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले। त्यांच्या पूर्वजांनी त्यास शिकविल्याप्रमाणे ते बाल मूर्तीच्या मागे लागले। ह्यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्रायलाचा देव म्हणतो, पहा, मी या लोकास कडू दवणा चारीन, त्यास विषाचे पाणी पाजीन, आणि जी राष्ट्रे त्यास व त्यांच्या पूर्वजास माहीत नव्हती, त्यांच्यामध्ये त्यांची दाणादाण करीन। त्यास नष्ट करीपर्यंत तरवार त्यांच्या पाठीस लावीन। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, विचार करा,
मोलाने ऊर बडविणाऱ्या स्त्रियास बोलावून आणा. कुशल स्त्रियास आमंत्रण करा. त्यांनी त्वरा करून आम्हासाठी शोकगीत म्हणावे, म्हणजे आमच्या नेत्रातून अश्रू गळतील, आमच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतील. कारण सियोनेतून आक्रंदनाचा शब्द ऐकू येत आहे. आम्हास कसे नागविले आहे, आमची कशी फजिती उडाली आहे. आम्ही देश त्यागिला आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडिली आहेत. स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका. त्याच्या तोंडचे शब्द तुमचे कान स्वीकारोत. तुम्ही आपल्या कन्यास विलापगीत शिकवा, एकमेकीस शोकगीत शिकवा. कारण रस्त्यातील मुले व चौकातील तरुण नष्ट करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यातून आत शिरला आहे. त्याने आमच्या वाड्यात प्रवेश केला आहे. शेतात खत पडते, कापणाऱ्याच्या मागे पेंढी गळून पडते, कोणी उचलीत नाही. तशी माणसांची प्रेते पडतील, असे परमेश्वर म्हणतो. हे सांग. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगावयाचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे. याच्याविषयी बाळगावा, यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की सुनती पण वास्तविक बेसुनत अशा सर्व लोकांना मी शासन करीन. मिसर, यहुदा, अदोम, अम्मोनी, मवाबी व आपल्या केसांची चोच काढणारे रानातले रहिवासी, या सर्वांना मी शासन करीन. कारण सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत व इस्रायलाचे सर्व घराणे हृदयाने बेसुनत आहे.